नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल ठोंबरे, फ्रेस्कॉस कृषी सेवा केंद्र, विठ्ठलवाडी, फाटा तालुका, वाई जिल्हा सातारा। तर आपला जो पूर्ण वाई तालुक्यामध्ये हळद पीक हे हमखास घेतलं जातं। मे महिन्यापासूनच उन्हाळ्याच्या आपण सुरुवात करतो। तर बघा, हे हळद पिकामध्ये तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पन्न सापडतं। तर बघा, तुम्हाला मी आज थोडंसं ज्या औषधाबद्दल सांगणार आहे। सर्वात महत्त्वाची जी बीज प्रक्रिया आहे, तर सुपीक जे आहे हे 100 मिली प्रति एकर आपल्याला बियाण्याकरता वापरायचे। त्याच्याबरोबर बघा, ब्लेजर जे 5 ते 10 दिवसांनी आळवणी करायची, किंवा रोको वगैरे बुरशीनाशकाची पण करू शकता। त्याचबरोबर बघा, 20 दिवसांनी जी एक फवारणी आहे, पहिली फवारणी या झाली पाहिजे। साधारणतः बघा, अर्धा मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन, म्हणजे 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून वापरायचं आपल्याला। परत आपलं हळद 1 महिन्याची झाल्यानंतर ब्लोसमची आपल्याला फवारणी घ्यायची आहे। त्याचबरोबर आपलं पीक 35 दिवसांनी झालेलं एक बूस्टर, एखादं टॉनिक आपण कुठलंही घेऊ शकता 30 ते 35 दिवसांनी। त्याचबरोबर बघा, पीक 40 दिवसाचं झाल्यानंतर बॉक्सर जे आहे याची एक फवारणी घ्यायची आहे। परत आपल्याला 40 दिवसांनी बूमरची एक फवारणी घ्यावी लागणार आहे। परत ब्लोसम 50 दिवसांनी घ्यायचं, आणि बूस्टर 60 दिवसांनी घ्यायचं। एवढ्या जर फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपली हळद जी आहे हे व्यवस्थित चांगलं उत्पन्न येणार आहे। तर तुम्हाला यातील हळदी पिकातील काही सर्व काही औषधं खतं वगैरे लागली तर आपल्या दुकानाला नक्कीच भेट द्या। धन्यवाद।